नमस्कार माझ्या प्रिय कन्या राशीच्या मित्रांनो. आजचा दिवस तुमच्यासाठी खूप खास आहे, कारण आज आपण बोलणार आहोत त्या उपायाबद्दल, जो मंगळवारी केला तर तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली कामे अवघ्या 24 तासात मार्गी लागतील. होय, तुम्ही बरोबर ऐकलात. अनेकदा असं होतं की आपण खूप मेहनत करतो, रात्र जागून प्लॅनिंग करतो, धावपळ करतो, पण शेवटच्या क्षणी काम अडकतं. फाईल पुढे सरकत नाही, फोन लागत नाही, माणसं भेटत नाहीत आणि आपण फक्त विचार करत बसतो की नक्की चुकतंय कुठे. कन्या राशीच्या लोकांनो, तुमचा स्वभावच असा आहे की तुम्ही प्रत्येक गोष्ट परफेक्ट हवी म्हणून जीव तोडून काम करता. बारीक सारीक डिटेल लक्षात ठेवता. पण याच स्वभावामुळे कधीकधी तुम्ही स्वतःला जास्त त्रास करून घेता. मनात चिंता, डोक्यात विचारांचे काहूर आणि त्याहून येणारी चिडचिड. या आठवड्यात ग्रहांची स्थिती सांगते की तुमच्या जीवनात एक मोठा बदल घडणार आहे. मंगळ ग्रहाची ऊर्जा आणि बुध ग्रहाची बुद्धिमत्ता या दोघांचा संगम होतोय. मंगळवार हा हनुमानाचा वार आहे, शक्तीचा वार आहे, अडथळे दूर करणारा वार आहे आणि कन्या राशीचा स्वामी बुध आहे. तुमच्यासाठी हा योग दुहेरी शुभ आहे. या आठवड्यात 9 जून 2026 मंगळवारी गुरुग्रहाचं संक्रमण होत आहे, जे तुमच्या भाग्य स्थानावर दृष्टी टाकणार आहे. सोबतच चंद्र 4थ्या भावातून प्रवास करतोय, म्हणजेच घर, मन, आई आणि मानसिक शांतता यावर त्याचा थेट परिणाम होणार आहे. शुक्र पूर्वाषाढा नक्षत्राचा स्वामी असल्यामुळे घरात आनंद, विलास आणि नात्यात गोडवा येणार आहे. पण याच वेळी बुधवार आणि शनिवार थोडे जड जाणार आहेत. मनात गोंधळ, कामात धीमेपणा आणि नको त्या व्यक्तींशी वाद होण्याची शक्यता आहे. म्हणूनच मंगळवारी जर तुम्ही हा छोटा उपाय केला तर तुमच्या आयुष्यातील अडथळ्यांची भिंत क्षणात कोसळेल. हा उपाय कोणताही खर्चिक नाही, कोणतीही अवघड पूजा नाही, फक्त मनापासून केलेली एक कृती आहे. कारण कन्या राशीच्या लोकांसाठी उपायापेक्षा श्रद्धा महत्त्वाची असते. तुम्ही जे करता ते पूर्ण निष्ठेने करता आणि जेव्हा निष्ठेला ग्रहांची साथ मिळते तेव्हा चमत्कार घडतो. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तो उपाय सांगणार आहे. सोबतच या आठवड्यात तुमच्या राशीत काय काय घडणार आहे, कोणत्या गोष्टींपासून लांब राहायचं, कोणत्या गोष्टी आवर्जून करायच्या हे सगळं सांगणार आहे. पण त्याआधी माझी एक छोटीशी विनंती आहे. जर तुम्हाला वाटत असेल की हा उपाय खरंच तुमच्या आयुष्यात बदल घडवू शकतो, जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या एका क्लिकमुळे दुसऱ्या कुणाचं रखडलेलं काम मार्गी लागू शकतं, तर आत्ताच्या आत्ता या व्हिडिओला लाईक करा. कारण तुमचं एक लाईक म्हणजे विश्वाला दिलेला पॉझिटिव्ह सिग्नल आहे की तुम्ही बदलासाठी तयार आहात. आणि लाईक केल्यावर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असं आवर्जून लिहा. ज्यांची स्वामी समर्थांवर श्रद्धा आहे त्यांनी स्वामी समर्थांचं नाव नक्की लिहा. आणि ज्यांची इतर कोणत्याही देवावर श्रद्धा आहे, मग ते गणपती बाप्पा असोत, देवी आई असो, विठ्ठल माऊली असो, साईबाबा असोत, त्यांची नावे कमेंट बॉक्समध्ये लिहा. कारण जेव्हा हजारो लोक एकाच वेळी श्रद्धेने नाव घेतात तेव्हा एक सामूहिक ऊर्जा तयार होते आणि ती ऊर्जा तुमचं काम पूर्ण करायला मदत करते. ही ऊर्जा फक्त स्त्रियांसाठी नाही, पुरुषांसाठी नाही, तर प्रत्येक जीवासाठी आहे. कारण दुःखाला, अडचणीला स्त्री पुरुष असा भेद नसतो. म्हणून हा उपाय सगळ्यांसाठी आहे. घरी बसलेली गृहिणी असो, ऑफिसला जाणारा तरुण असो, दुकान चालवणारा व्यापारी असो, शेतात राबणारा शेतकरी असो, प्रत्येकासाठी हा मंगळवाराचा उपाय फलदायी आहे. आता बोलूया ग्रहांबद्दल. कारण उपाय करण्याआधी आपल्याला कळालं पाहिजे की आकाशात नक्की काय घडतंय. कन्या राशीचा स्वामी बुध आहे. बुध म्हणजे बुद्धी, वाणी, व्यापार, हिशोब आणि संवाद. सध्या बुध तुमच्यासाठी अनुकूल स्थितीत आहे, त्यामुळे तुमची निर्णय क्षमता वाढणार आहे. पण मंगळाशी दृष्टी थोडी तापट आहे. मंगळ ऊर्जा देतो पण घाई करायला लावतो. म्हणूनच मंगळवारी केलेला उपाय तुम्हाला घाईपासून वाचवेल आणि योग्य दिशेला ऊर्जा वळवेल. 9 जून रोजी गुरुग्रहाचे भ्रमण होतंय. गुरु म्हणजे ज्ञान, संतान, मोठे भाऊ बहीण आणि धार्मिक कार्य. हा गुरु बदलामुळे ज्या कुटुंबात लग्नाची बोलणी रखडली होती ती पुढे सरकतील.
ज्या घरात मूल होण्यासाठी वाट पाहत होते तिथे आनंदाची बातमी येईल. मोठ्या भावंडांच्या आयुष्यातील अडचणी दूर होतील. चंद्र 4थ्या भावात आहे म्हणजे तुमचं मन घराकडे जास्त ओढलं जाईल. आईची आठवण येईल. घरात काहीतरी शुभ कार्य घडेल. जुन्या वस्तू दुरुस्त होतील. पण याच वेळी काळजी घ्या की घरातल्या लोकांसोबत वाद होऊ नयेत. कारण शुक्राचा प्रभाव असल्यामुळे एक छोटा वाद मोठं रूप घेऊ शकतो. शनिवार आणि बुधवार हे 2 दिवस जपून राहा. या दिवशी कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. नवीन कागदपत्रांवर सही करू नका. कुणाला उधार देऊ नका. कारण या दिवशी नेमकं काय धीमं पडतं, गाडीचे ब्रेक लागत नाहीत असं वाटतं. पण घाबरू नका. कारण मंगळवारचा उपाय या 2 दिवसांची नकारात्मकता कमी करेल. हनुमानाला चोला चढवणे आणि मालपुयाचा नैवेद्य दाखवणे हा साधा उपाय आहे. पण त्यामागे खूप मोठं शास्त्र आहे. हनुमान म्हणजे शक्ती, निष्ठा आणि स्वभाव. जेव्हा तुम्ही हनुमानाला शरण जाता तेव्हा तुमचे रखडलेले कोर्ट कचेरीचे काम, सरकारी फाईल, परदेशी जाण्याची व्हिसा, नोकरीचे अपॉइंटमेंट लेटर, घराचे कागद सगळे मार्ग मोकळे होतात. कन्या राशीचे लोक मुळातच सेवाभावी असतात. तुम्ही दुसऱ्यासाठी झटता पण स्वतःसाठी मागायला विसरता. मंगळवार तुम्हाला शिकवेल की स्वतःसाठी मागितलं तर ते स्वार्थ नसतो, ती स्वकाळजी असते. आता विचार करा, तुमचं काम काय रखडलंय? कदाचित तुम्ही एखाद्या व्यक्तीची वाट पाहताय ज्याने शब्द दिला होता पण पाळला नाही. कदाचित तुम्ही पैसे गुंतवले आहेत पण परतावा मिळत नाहीये. कदाचित मुलाच्या शाळेचं ॲडमिशन होत नाहीये. कदाचित घर विकायचं होतं पण योग्य गिराईक मिळत नाही. कदाचित तब्येतीची तक्रार आहे पण निदान होत नाहीये. कन्या राशीच्या लोकांना आरोग्याची काळजी जास्त असते. पोटाचे विकार, त्वचेचे आजार, चिंतेमुळे या सगळ्या समस्यांच्या मुळाशी एकच गोष्ट आहे, ती म्हणजे ऊर्जेचा ब्लॉकेज. तुमच्या कामात, तुमच्या शरीरात, तुमच्या मनात ऊर्जा अडकली आहे. ती मोकळी करायची आहे. मंगळवारचा उपाय नेमकं तेच करतो. तो ब्लॉकेज तोडतो. कल्पना करा, एक नदी वाहते आणि मोठा दगड आडवा पडलाय. पाणी तुंबतंय. तुम्ही तो दगड बाजूला केला की पाणी पुन्हा जोरात वाहू लागतं. तुमचं रखडलेलं काम देखील तसाच तुंबलेला प्रवाह आहे. हनुमानाची ऊर्जा तो दगड बाजूला सारेल. या आठवड्यात तुमच्या मनात प्राथमिकतांबद्दल गोंधळ होईल. कोणतं काम आधी करू, कोणतं नंतर करू हे कळणार नाही. त्यामुळे चिडचिड होईल. घरच्यांवर राग निघेल. पण लक्षात ठेवा, हा गोंधळ तात्पुरता आहे. मंगळवारी उपाय केल्यावर बुध ग्रहाची बुद्धी तुम्हाला स्पष्टता देईल. तुम्हाला कळेल की आधी काय करायचं. कन्या राशीचे लोक खूप विचार करतात. एखादी गोष्ट 10 वेळा तपासतात. त्यामुळे कधीकधी संधी निसटून जाते. या आठवड्यात संधी दार ठोठावत आहे. फक्त दार उघडायला हनुमानाची साथ हवी आहे. आता सांगते ते उपाय करा. मंगळवारी सकाळी लवकर उठा. स्नान करून स्वच्छ कपडे घाला. शक्य असल्यास लाल किंवा केशरी रंगाचे कपडे घाला, कारण हा मंगळाचा आणि हनुमानाचा रंग आहे. घराजवळील हनुमान मंदिरात जा. जर जाणे शक्य नसेल तर घरात हनुमानाचा फोटो समोर ठेवा. एक वाटी तेल घ्या. त्यात शेंदूर मिसळा आणि हनुमानाच्या मूर्तीला किंवा फोटोला चोला चढवा. म्हणजेच हा शेंदूर मिश्रित तेलाचा लेप हनुमानाला लावा. मनातल्या मनात तुमचं रखडलेलं काम हनुमानाला सांगा. कोणतंही नाटक नको, खोटं नको. अगदी मित्राशी बोलतो ना तसं बोला. देवा, माझं हे काम अडकलंय. मला मार्ग दाखव. माझ्या प्रयत्नांना फळ दे. नंतर गूळ आणि फुटाणे किंवा मूलपोळ्याचा नैवेद्य दाखवा. हनुमान चालीसा म्हणा. फक्त एकदा तरी पूर्ण श्रद्धेने म्हणा. आणि शेवटी ओम हनुमते नमः या मंत्राचा जप करा. जप करताना डोळे बंद करा आणि कल्पना करा की तुमचं काम पूर्ण झालंय. तुम्ही आनंदी आहात, हसतमुख आहात. ही कल्पनाशक्ती खूप महत्त्वाची आहे, कारण कन्या राशीचे लोक कल्पनेत रमतात. तीच कल्पना आता प्रत्यक्षात आणायची आहे. हा उपाय केल्यावर घरी या आणि कोणत्याही गरजू व्यक्तीला, लहान मुलाला किंवा वानराला केळी खायला घाला.
कारण वानर हे हनुमानाचे रूप मानले जाते. हे दान तुमच्या कामाला गती देईन. बघा किती सोपा उपाय आहे. ना लाखो रुपये खर्च, ना अवघड विधी, फक्त 15 मिनिटे आणि पूर्ण श्रद्धा हवी. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या. उपाय करणारा हात तुमचा असेल, पण साथ संपूर्ण विश्वाची असेल. म्हणूनच मी पुन्हा सांगते, या व्हिडिओला लाईक करा. कारण पुढे जास्त लाईक तेवढी मोठी पॉझिटिव्ह वेव्ह तयार होईल. तुमचं एक लाईक दुसऱ्या कोणाच्या तरी आयुष्यात आशेचा किरण बनेल. आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तुमच्या श्रद्धेचं नाव लिहा. आज हजारो कन्या राशीचे लोक हा व्हिडिओ पाहत आहेत. जर सगळ्यांनी मिळून एकाच वेळी श्रद्धेने नाव घेतलं तर विचार करा किती मोठी ऊर्जा तयार होईल. हीच ऊर्जा तुमच्या घरात, तुमच्या कामात, तुमच्या मनात जाऊन अडथळे दूर करेल. काही लोक विचारतील की फक्त कमेंट केल्याने काय होतं? तर सांगते, शब्दात शक्ती असते. जेव्हा तुम्ही मनापासून श्रद्धेने नाव लिहिता तेव्हा तुमच्या मेंदूतून पॉझिटिव्ह लहरी बाहेर पडतात. या लहरी विश्वात जातात आणि तुमच्यासाठी काम करतात. म्हणून कमेंट करा. आणि हो, ज्यांनी अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नाही त्यांनी आता सबस्क्राईब करून घ्या. कारण दर आठवड्याला मी तुमच्यासाठी राशीनुसार असे छोटे पण प्रभावी उपाय घेऊन येते. पुढच्या गुरुवारी कदाचित तुमच्या दुसऱ्या समस्येवर उपाय असेल. तो चुकवायचा नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. सबस्क्राईब केल्यावर तुमच्या कुटुंबातील मित्रमैत्रिणींमधील ज्या लोकांनी कन्या रास आहे त्यांना हा व्हिडिओ पाठवा. कारण पुण्य वाटल्याने वाढते. तुम्ही एका व्यक्तीला मदत केली तर विश्व तुमच्या 10 अडचणी दूर करेन. कन्या राशीच्या माय-माऊलींनो, दादा-तात्यांनो, तुमच्या आयुष्यात आईचं स्थान खूप मोठं आहे. या आठवड्यात चंद्र 4थ्या भावात आहे. म्हणजे आईची सेवा करा. आईच्या पायाला हात लावून आशीर्वाद घ्या. जर आई दूर असेल तर फोन करा. तिच्याशी 2 मिनिटे बोला. कारण आईच्या आशीर्वादात जी ताकद आहे ती कोणत्याही उपायात नाही. अनेकांची कामे फक्त आईच्या डोळ्यात आलेल्या पाण्यामुळे रखडतात. आईला विसरू नका. घरात वडीलधाऱ्यांचा मान ठेवा. मोठ्या भावंडांशी गोड बोला. कारण गुरु बदलामुळे मोठ्या भावंडांच्या आयुष्यातील समस्या सुटणार आहेत. जर तुम्ही त्यांना साथ दिलीत तर तुमचेही मार्ग मोकळे होतील. घरात मुलं असतील तर त्यांच्यासोबत वेळ घालवा. मुलांच्या चेहऱ्यावरचं हसू तुमचं नशीब बदलेल. कन्या राशीचे लोक घर सजवायला, आवराआवर करायला खूप आवडतं. या आठवड्यात घराची साफसफाई करा. अडगळ काढून टाका. जुने बंद झालेले घड्याळ, तुटकी भांडी, वापरात नसलेले कागद फेकून द्या. कारण घरातली अडगळ म्हणजे आयुष्यातली अडगळ. घर मोकळं झालं की मन मोकळं होतं आणि कामंही मोकळी होतात. शुक्राचा प्रभाव आहे त्यामुळे घरात सुगंधी उदबत्ती लावा. रांगोळी काढा. प्रसन्न वातावरण तयार करा. प्रसन्न मनातच पॉझिटिव्ह विचार येतात आणि पॉझिटिव्ह विचारातूनच यश मिळतं. आता आपण पाहणार आहोत काय करावे आणि काय टाळावे. या आठवड्यात काही गोष्टी आवर्जून करा. कुटुंबासोबत जेवण करा. सगळ्यांनी एकत्र बसून गप्पा मारा. हिशोबाच्या वह्या तपासा पण घाई करू नका. जुन्या मित्राला फोन करा. नातं जपलं जाईल. झाडांना पाणी घाला, विशेषतः तुळशीला. कारण बुधाचा रंग हिरवा आहे आणि तुळस हिरवीगार असते. विद्यार्थ्यांनी अभ्यासाला बसण्याआधी गणपतीचे स्मरण करा. कारण कन्या राशीचे आराध्य दैवत गणपती बाप्पा आहे. आणि काय टाळायचं ते पण लक्षात ठेवा. बुधवारी आणि शनिवारी कोणतीही मोठी खरेदी करू नका. जमीन, घर, गाडी यांचे व्यवहार टाळा. कोर्टाची तारीख असेल तर वकिलाचा सल्ला घेऊनच पुढे जा. कुणाशीही वाद घालू नका, विशेषतः ऑफिसमध्ये. कारण या दिवशी तुमची बोलण्याची पद्धत गैरसमज निर्माण करू शकते. कन्या राशीचे लोक सत्य बोलतात, पण कधीकधी सत्य टोचते. त्यामुळे शब्द जपून वापरा. व्यसनांपासून 4 हात लांब राहा. दारू, सिगारेट, तंबाखू यामुळे फक्त शरीरच नाही तर नशीबही खराब होतं. मंगळवारी उपाय केल्यावर तर ही पथ्ये पाळाच. कारण देव मदत करतो
त्यालाच जो स्वतःला मदत करतो. माझ्या प्रिय कन्या राशीच्या भावांनो आणि बहिणींनो, आयुष्य हे एक प्रवास आहे. या प्रवासात खड्डे येतील, काटे येतील, पण तुमच्याकडे बुधाची बुद्धी आहे आणि हनुमानाची शक्ती आहे. मग घाबरायचं कशाला? फक्त मंगळवारी उठा, श्रद्धेने उपाय करा आणि बघा कसा चमत्कार घडतो. तुमची फाईल जी धूळ खात पडली होती ती टेबलावर येईल. तुमचा फोन ज्याची तुम्ही वाट पाहत होता तो येईल. तुमची मुलं ज्याच्या ॲडमिशनसाठी तुम्ही धावत होतात त्याला प्रवेश मिळेल. तुमचं लग्न ज्यासाठी स्थळ येत नव्हते तिथं बोलणी सुरू होतील. कारण विश्वाचा नियम आहे, जेव्हा तुम्ही एक पाऊल टाकता तेव्हा विश्व 10 पावले तुमच्याकडे चालत येतं. आज तुम्ही लाईक करून, कमेंट करून, सबस्क्राईब करून ते एक पाऊल टाकलं आहे. आता विश्वाची बारी आहे आणि मला खात्री आहे 24 तासाच्या आत तुम्ही स्वतः कमेंट करून सांगाल की माझं काम झालं. म्हणूनच व्हिडिओ संपल्यावर हाईप या बटनावर क्लिक करायला विसरू नका. हाईप बटन दाबलं की हा व्हिडिओ अजून लोकांपर्यंत पोहोचेल आणि अजून लोकांची कामे होतील. तुमच्या एका क्लिकमुळे एखाद्या गरिबाचं घर, एखाद्या आईचं ऑपरेशन, एखाद्या तरुणाची नोकरी मार्गी लागू शकते. हे पुण्य कमवण्याची संधी सोडू नका. शेवटी इतकंच सांगेन, कन्या राशीच्या लोकांनो, तुम्ही कष्टाळू आहात, प्रामाणिक आहात आणि प्रेमळ आहात. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा. ग्रह तारे बदलतात, वेळ बदलते, पण तुमची मेहनत कधीच वाया जात नाही. मंगळवारचा दिवस उगवतोय. सूर्यनारायणासोबत नवीन आशा घेऊन या. उपाय करा, श्रद्धा ठेवा आणि विजय. चला तर मग हा मंगळवार तुमच्या आयुष्यातला सोनेरी दिवस ठरो. तुमची सगळी रखडलेली कामे पूर्ण होवोत. घरात सुख, शांती, समाधान नांदो. आई वडिलांचे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहोत. आणि पुन्हा एकदा सांगते, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ आणि तुमच्या श्रद्धेच्या देवाचे नाव लिहा. चॅनल सबस्क्राईब करा आणि हाईप बटन दाबा. कारण आपण सगळे एक कुटुंब आहोत. एकमेकांच्या सुखदुःखात साथ देणे हेच आपलं कर्तव्य आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन उपाय आणि नवीन आशेसह. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी राहा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.